दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून निघताना NMMT बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना सोमवारी घडली आहे। चालकाने प्रसंगवधान दाखवत बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। मात्र यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार NMMT बस क्रमांक MH43H5334 कल्याणहून पनवेल बस स्थानकात आली। त्यानंतर तेथून परत मार्गस्थ होताना बसचे ब्रेक फेल झाले। समोरच बस थांब्याजवळ प्रवासी उभे होते, तसेच रिक्षा स्थानकाजवळ देखील मोठी गर्दी होती। चालकाने धोक्याची जाणीव होताच बस त्या दिशेला न नेता भिंतीवर आदळवली, अन्यथा बस थेट थांब्यावर किंवा रिक्षा स्थानकावर धडकली असती आणि अनेकांचे जीव धोक्यात आले असते। चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता प्रसंगवधान दाखवत बसचे स्टेरिंग बाजूच्या रेल्वे संरक्षण भिंतीच्या दिशेने वळवले। त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र रेल्वेच्या संरक्षण भिंतीचे व बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात मोठ्या प्रमाणावर दगड मलबा रस्त्यावर पडला। काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे। सुदैवाने गंभीर दुखापत अथवा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही। पनवेल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। येथे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे अशा दुर्घटनांचा परिणाम मोठ्या संख्येने लोकांवर होऊ शकतो। या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी चालकाच्या तातडीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे जीव वाचले। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।